नमो बुद्धाय, जय भीम. नमो बुद्धाय, जय भीम. प्राध्यापक लेखक रतनलाल सोनाग्रा यांचा जीवन प्रवास या सदराखाली आपण त्यांचे विचार ऐकणार आहोत. सर, तुम्ही पहिल्यांदा कॉलेजमध्ये जॉबला लागलात. चळवळ आणि कॉलेज याच्यामध्ये काम करताना तुमचा अनुभव कसा होता? तुमच्यासोबत कामं करणारी जी लोक होती त्यांचा अनुभव कसा होता, काय सांगाल? खरं म्हणजे मी नोकरीसुद्धा पत्करली ती आपले विचार पसरवण्याच्या हेतूनच पत्करली ती. कारण जगण्यासाठी साधन हवं आणि त्यासाठी आपण काही दुसरं करू शकत नाही. त्यामुळे ती नोकरी मला माझ्या मित्रांनी दिल्यामुळे मी ती नोकरी सुरू केली. आणि त्या नोकरीमध्ये विविध अनुभव आले. ते मी गेल्या वेळी आपल्याला काही सांगितले होते की चळवळीच्या दृष्टीनेही आले आणि एक मोठा कॅनव्हास माझ्यासमोर उभा राहिला की समाज कसा आहे आणि वेगवेगळ्या समाजाची वैशिष्ट्ये काय आहेत आणि त्यांची शक्तिस्थानं काय आहेत आणि त्यांची ज्याला आपण बलस्थान आणि शबलस्थान म्हणतो किंवा त्यांची कमतरता कुठे आहे हे सगळं लक्षात यायला लागलं. अशा काळामध्ये माझ्या वर्तमानपत्रामध्ये दलित साहित्याविषयी खूप चांगला लेख आला. नगरमध्ये एक संमेलन झालं दलित साहित्याचं आणि त्याला कुसुमाग्रज आले होते. त्यांच्याबरोबर दादासाहेब गायकवाड होते, कुसुमाग्रज होते आणि रावसाहेब कसबे ज्यावेळी खूप तरुण होते ते त्या संमेलनाचे प्रमुख अध्यक्ष होते. कार्यक्रम खूप छान झाला आणि त्यावेळी माझ्या मनासमोर या सगळ्या मराठी साहित्यातून किंवा इतर साहित्यातून जे वेगळेपण जाणवलं त्याचा अर्थ असा होता की जे साहित्य आतापर्यंत निघालं ते साहित्य मर्यादित एका विशिष्ट वर्गापर्यंतच ते होतं. लिहिणारे तेच, छापणारे तेच, वाचणारे तेच, प्रशंसा करणारे तेच आणि त्याचा सर्वात जास्त ज्याच्यावरती अधिकार आपण म्हणतो की जणू एकाधिकारशाही त्यांची होती अशी ती साहित्याची रचना आहे. आणि यामध्ये वेगळी माणसं फार चुकून आलेली आहेत. आली तर त्याच सम्मिलित झालेली आहेत आणि त्याच सम्मिलित झाल्याशिवाय त्यांना पर्याय दिसत नव्हता. पण समग्रतेनं ज्यांनी विचार केला अशीही काही साहित्यिक माणसं होती की ज्यांनी गरिबी, भूक, विषमता याचा अनुभव घेतला होता आणि त्यातून त्याची साहित्य निर्मिती झाली होती. पण पहिल्यांदा कुसुमाग्रजांनी खूप अप्रतिमपणे व्याख्या केली की आपला समाज जो आहे ना हा जाती जाती विभागलेला आहे. त्यासाठी त्यांनी उपमा अशी दिली की आपला समाज म्हणजे किराणा मालाचं दुकान आहे आणि हे किराणा मालाचं दुकान म्हणजे असं की या ठिकाणी सगळ्या प्रकारचे डबे आहेत वस्तूंचे, जातीचे, याचे त्याचे खूप डबे आहेत वस्तूंचे. पण त्यात किराणा नावाची वस्तू नाही. आपण जर किराणा मालाच्या दुकानात म्हणालो किंवा मला 1 रुपयाचा किराणा दे, तो म्हणजे किराणा काय? किराणा ही वस्तू नाही. मग काय? तर ते एक नाव आहे. तसं ते म्हणाले की ज्याला आपण हिंदू म्हणतो, ज्याला आपण भारतीय म्हणतो, अशी माणसंच नाही आहेत. भारतामध्ये एखाद्याला विचारलं की भारतीय आहेस का, मी अमुक अमुक आहे, मी भारतीय नाही किंवा भारतीय म्हणून कोणी ओळख देत नाही. त्याप्रमाणे ते म्हणाले की ते दिसत नाही. आणि म्हणून या समाजामध्ये साहित्य ही काहींच्या हातातच आहे आणि बाबासाहेबांच्या आविर्भावामुळे, बाबासाहेबांच्या आगमनामुळे नवीन लोकांच्या मनामध्ये काही उर्मी निर्माण झालेल्या आहेत आणि त्याचं स्वरूप हे प्रबुद्ध साहित्यामध्ये, दलित साहित्यामध्ये दिसतं. तर दादासाहेब गायकवाड फार मजेशीरपणे म्हणाले की कुसुमाग्रज साहेब म्हणाले की
इथे किराणा मालाचं दुकानासारखं आहे आणि सगळे डबे वेगवेगळे आहेत. एक डबा दुसऱ्याशी मिळत नाही, त्याचं साहित्य दुसऱ्याशी मिळत नाही. पण ह्या डब्यातील सगळ्या वस्तूंचा पाटा वरवंट्यावर मसाला वाटला पाहिजे आणि ह्या मसाला वाटणं म्हणजे दलित साहित्य आहे. तर एका ज्याला आपण विद्यापीठी शिक्षण न झालेल्या माणसानं, ज्याला सामान्यतः चळवळीत देखील धोतरवाले म्हणायचे, त्या माणसाच्या तोंडून इतका महत्वाचा विचार निर्माण झाला आणि मला वाटतं की ती खरी व्याख्या दलित साहित्याची दादासाहेब गायकवाड यांनी केली. हे मी माझ्या लोकयुगमध्ये लिहिलं. खूप सुंदर त्याचा, ज्याला आपण म्हणतो की वृत्तांत दिला. त्यामुळे तिथे ओळख झाली आणि बेळगावला पुढचं साहित्य संमेलन होतं, त्यासाठी अध्यक्ष म्हणून माझी निवड करण्यात आली. मला तार आली की तुम्हाला अध्यक्ष करण्यात आलेलं आहे. तर मला एक आनंदही झाला आणि असं वाटलं की अरे आपण एक लेख लिहिला, हे कौतुक केलं आणि ताबडतोब आपलं कौतुक सुरू झालं. आणि त्यामुळे बेळगावच्या साहित्य संमेलनामध्ये मी जेव्हा अध्यक्ष झालो तर अगदी नुकताच कॉलेजमध्ये लागलेला आहे, 1 वर्ष झालेला. कॉलेजच्या लोकांनाही बरं वाटलं की साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले. मी आणि माझा मित्र आम्ही बेळगावच्या साहित्य संमेलनाला गेलो आणि बेळगावच्या साहित्य संमेलनामध्ये दलित साहित्याविषयी विचार मांडले. त्यावेळी दलित साहित्य लिहिणारे फार कमी होते. 3-4 नावच होती, शंकरराव खरात, बाबूराव बाबू, 1-2 नावं असतील. असं काही साहित्य बहराला आलं नव्हतं. पण तरीही मी त्या साहित्याचं कौतुक या अर्थानं केलं की आमचं साहित्य हे संमेलन जे आहे ना, जसं मराठीचं 100 वर्ष झालेली आहे, तसं आमच्या साहित्याला, साहित्य संमेलनाला 2,500 वर्ष झालेली आहे. याचं कारण असं आहे की आमचं साहित्य संमेलन हे बुद्धापासून सुरू झालं. फक्त मध्ये कळलं नाही कोण अध्यक्ष किंवा काय, पण आमचं साहित्य संमेलन हे असं 100ावं वगैरे काही करता येत नाही. ते हजारो वर्षाचं आहे. ते भगवान बुद्धापासून सुरू झालेलं आहे. आणि समतेचं जे जे साहित्य आणि विचार आहे तो दलित साहित्याचा विचार आहे. आणि मग त्यासाठी मी एक गोष्ट सांगितली होती बेळगावच्या संमेलनात. गोष्ट खूप सुंदर होती. एका बुद्ध भिक्षूची गोष्ट आहे की एका बुद्ध भिक्षूने भगवान बुद्धाचं साहित्य जपानी भाषेत अनुवाद केलं आणि त्याला ते प्रकाशित करायचं होतं. तर त्यांनी ते साहित्य प्रकाशित करण्यासाठी लोकांना मदत मागितली. 10,000 इतका त्याला खर्च येत होता. त्यांनी 10 वर्ष प्रयत्न केले आणि 10,000 रुपये गोळा झाले. तो बुद्धाचा तो ग्रंथ छापणार जपानीमध्ये. पण त्यावेळी गावात दुष्काळ पडला, लोक उपाशी मरत होते. तेव्हा त्या भिक्षूने विचार केला की आता पुस्तक छापण्यापेक्षा आपण लोकांना मदत केली पाहिजे. त्या पैशाचा विनियोग त्यांनी लोकांना जगवण्यासाठी केला. ते सर्व पैसे खर्च झाले. पुन्हा विचार आला की साहित्य प्रसिद्ध केलं पाहिजे. पुन्हा त्यांनी मदत गोळा करायला प्रयत्न केला. 10 वर्ष गेली त्याच्यामध्ये. पैसे पूर्ण झाले. छापायला जाणार तोच गावामध्ये महापूर आला. गाव सगळं धोक्यात आलं. त्यांनी तेही पैसे त्यावेळी खर्च करून टाकले की गावाच्यासाठी केलं पाहिजे. त्याच्यानंतर पुन्हा 10 वर्ष प्रयत्न केले. पैसे जमा झाले. पण यावेळी काही आपत्ती नाही आली. पुस्तक छापून तयार झालं आणि त्यांनी त्याच्यावर ते लिहिलं 3rd एडिशन, 3री आवृत्ती.
लोक म्हणाले की अरे पुस्तक तर पहिल्यांदाच पाहतोय, ही तिसरी आवृत्ती काय म्हणतो तू? तो म्हणतो नाही, दोनदा ह्या पुस्तकाची तयारी झाली होती, पण एका वेळी दुष्काळ पडला त्यामुळे ती निघाली नाही, दुसऱ्या वेळी महापूर आला, संकट आलं म्हणून निघाली नाही, पण त्या खऱ्या आवृत्त्या आहेत. ही आवृत्ती तिसरी आवृत्ती आहे. मग मी म्हणालो की आमचं साहित्य हे दिसत नाही, कारण आम्ही परिश्रम करणारे आणि या लोकांना जगवणारे, आमच्यामुळे सर्व हे सुंदर जग निर्माण झालं. तेव्हा आम्ही लेखणी हातात घेतली नव्हती, पण आमची आवृत्ती ही पुढची आहे. हे जे साहित्य संमेलन झालं हे सगळ्यांना दिसतं, पण याच्या आधी जी साहित्य संमेलन झाली ती लोकांना दिसत नाही. याचं कारण असं आहे की खऱ्या अर्थानं समतेसाठी, मानवतेसाठी काम करणं हे साहित्यिकाचं काम असतं. तर माझी एक सवय आहे, एखादी गोष्ट, एखादंच उदाहरण हे इतकं अद्भुत मला सापडतं की सगळी व्याख्या त्याच्यामध्ये होऊन जाते. त्यासाठी मग खूप निबंध लिहायची, खूप विचार मांडायची, पुस्तक लिहून त्याचं स्पष्टीकरण करण्याची गरज पडत नाही. एका उदाहरणानंच सगळं स्पष्टीकरण होऊन जातं. आणि अशा प्रकारे ते साहित्य संमेलन झालं. आम्ही त्याच्यानंतर गोव्याला गेलो. गोव्यामध्ये गोवा एकदम शांत. 4 वाजता 2 वाजता आम्ही सगळे फिरतो. तर मला असं कळलं की उशी रेगे नावाचे कवी आहेत, ते इथे कुठेतरी राहतात. आम्ही शोधत शोधत निघालो, त्यांच्या घरी पोहोचलो. रेगेंना खूप आनंद झाला. आता मी पोरसौदा विद्यार्थीच आहोत. मी तर प्राध्यापक होतो आणि माझा मित्र तर काही प्राध्यापक नव्हता, माझ्याबरोबर संपादक होतो. पण आम्हाला गमतीने म्हणाले उशी रेगे की हो, भारत सरकारनं उगाच सैन्य पाठवलं गोव्यावरती, काही गरज नव्हती. म्हणलं का? हो म्हणे, दुपारी 12 ते 4 रस्त्यावरती कुणीच नसतं, सगळे आरामात झोपलेले असतात. 12 ते 4 मध्ये कधी येऊन झेंडावंदन केलं असतं तरी चाललं असतं, कारण एकही मनुष्य प्रतिकाराला आराम नसतो. मला खूप विनोद वाटला. विनोदाचा अर्थ असा की गोव्याचं जीवन तसं सुशेगात होतं, म्हणजे आनंदात ते लोक राहायचे आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचे सगळं जीवन होतं. हे गोव्यातून कळलं. पण मी तिथून ताबडतोब बाहेर आलो आणि पुन्हा कॉलेजमध्ये 2 दिवसांनी रुजू व्हायचं होतं. त्यामुळं अक्षरशः रातोरात प्रवास करून आम्ही पाथर्डीला पोहोचलो. आता माझ्या लक्षात आलं होतं की यापुढे काही आपला इथे निभाव लागणं शक्य नाही. याचं कारण खूप मोठं, ज्याला लोक राजकारण म्हणतात एखाद्या गोष्टीला, की राजकारण असतं. मला राजकारण हा शब्द त्यासाठी वापरावासा वाटत नाही. पण सर, आता लोक असं म्हणतात की आधी एवढं राजकारण नव्हतं की आता चालतं. आता तुम्ही म्हणता की तेव्हा पण राजकारण होतं, म्हणजे ह्या गोष्टी तेव्हा पण घडत होत्या. म्हणजे याचा अर्थ एकच आहे, म्हणजे राजकारण नव्हतं ते, तर एकमेकावर कुरघोडी करण्यासाठी केलेली कारस्थान, एवढीच फक्त याच्यातला भाग होता, बाकी काही त्याच्यामध्ये. पण असं होतं, प्रत्येकाला वाटतं की आपण स्थिर राहावं, आपली जागा राहावी, आपण सुरक्षित राहावं, तेही वेगळं असतं. पण त्याच्यातून एकमेकांचा द्वेष, एकमेकांच्या विषयी बोलणं, मागे बोलणं. पण त्या काळात मला एक खूप चांगले मित्र मिळाले, डॉक्टर नरेश कवडी नावाचे, आणि त्यांची माझी मैत्री जमली. आणि त्यामुळे आम्हाला खूप वेगळं जग, कारण ते अमेरिकेला जाऊन आले होते, अमेरिकेमध्ये त्यांनी मराठी शिकवलं होतं, तेव्हा त्यांचं आणि माझं खूप चांगलं जुळलं. त्यांचे वडील देशभक्त अण्णासाहेब कवडी हे करमाळ्याचे होते, आणि माझी चौफेर ज्याला म्हणतात सगळीकडचे संबंध, आणि ज्याला आपण म्हणतो की
सामाजिक राजकीय जीवनामध्ये असल्यामुळे करमाळा नगरपालिकेनं मला अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला बोलावलं होतं आणि नगराध्यक्षांनी बोलावलं होतं. माझी त्यांच्या परिचय झाला होता आणि मग पुढे करमाळा नगरपालिकेची शताब्दी होती. तुम्ही करमाळा नगरपालिकेत लिहिलं की देशभक्त अण्णासाहेब कवडी करमाळ्याचे होते, त्यांच्या नावाचा तुम्ही एक रस्ता या शताब्दी वर्षात करावा. तर त्यांनी खूप आनंदानं तो तयार केला. आमचे मित्र नरेश कवडी यांना काहीच माहीत नाही, पण मी पत्र लिहिलं आणि तो नरेश कवडींच्या वडिलांच्या नावाचा पोस्ट ते तयार झाला. जेव्हा ते तयार झालं तेव्हा त्याचं सर्टिफिकेट घेण्यासाठी आमचे मित्र नव्हते, त्यांच्याऐवजी मी घेतला. पण तो एक पोस्ट तयार झाला. अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचंही अनावरण झालं आणि तिथले नगराध्यक्ष गिरिधरराज देवी म्हणून होते, खूप चांगले ग्रस्त होते आणि त्यामुळे मला तो भाग मिळाला. नंतर मला आठवलं की करमाळा हा कसा, ज्याला आपण म्हणतो की एक उत्कृष्ट अशी प्रतिभावंतांची जागा असेल असं मला त्यावेळी वाटलं नव्हतं. पण जेव्हा सैराट पाहिला तेव्हा असं वाटलं की करमाळ्यासारख्या छोट्या खेड्यामध्ये नागराज मंजुळेसारखा प्रतिभाशाली आणि परिश्रमी मोठा कलावंत, मोठा दिग्दर्शक निर्माण व्हावा आणि त्यांनी सैराटसारखं चित्रपट काढावा हा फार अद्भुत, ज्याला आपण म्हणतो चमत्कार आहे. चमत्कार या अर्थानं मी म्हणतो की नागनाथ मंजुळे यांनी चित्रपट विभागामध्ये किंवा चित्रपटाच्या जगामध्ये सगळे रेकॉर्ड्स मोडून टाकले. सगळे रेकॉर्ड्स याचा अर्थ की आतापर्यंत जगामध्ये कितीही प्रतिभाशाली दिग्दर्शक असला तरी त्याच्या मनात असं कधी आलं नाही की जे काय म्हणतो त्याला आपण व्यावसायिक कलावंत आहेत, या व्यावसायिक कलावंतांच्या ऐवजी जीवनातली खरी माणसं घेऊन त्यांच्यापासून चित्रपट निर्माण करावा हे कुणाच्याही मनात कधी आलं नाही. कधी काळी कुणाला तरी घेतलं असेल चित्रपटात पाहुणे कलाकार म्हणून मोठ्या माणसाला, पण यांनी फक्त एकच, मला वाटतं एक अभिनेत्री जी व्यावसायिक होती ती घेतली पहिल्या चित्रपटात. पण सगळा चित्रपट हा लोकांच्या कडून आणि त्याचप्रमाणे अशा एका गावी की ज्या गावामध्ये आपल्याला असं वाटतं की काय सौंदर्य असेल, पण त्या गावातलंही सौंदर्य त्यांनी टिपलं, फार अद्भुत मला वाटलं. तर अशी ही करमाळ्याची आठवण मला त्याच्यामध्ये आणि आता या वृत्तात झाली. शेवटी मला ते कॉलेज सोडावंच लागलं. म्हणजे मला माहीत होतं की आता पुढे कंटिन्युएशन नाही आहे, तोही प्रश्न होता. तेव्हा आपली कामं दुसरी सुरू करावीत किंवा मला आता मुंबईच्या दिशेनं जायचं आहे, पाथर्डीसारख्या खेड्यात कसं नाही. त्या अर्थानं मला मग शिरूर घोडनदी इथे नोकरी लागली, कारण खूप परिचित होते, सगळी माणसं होती आणि त्यामुळे तिथे मला संधी मिळाली. त्या ठिकाणी केळकर नावाचे प्राचार्य होते. केळकरांचं वैशिष्ट्य ते खूप सज्जन ग्रस्त होते, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंदुमती केळकर या त्यांच्या भगिनी होत्या आणि इंदुमती केळकर या समाजवादी पक्षाच्या खूप मोठ्या कार्यकर्त्या होत्या. आणि फार आश्चर्य वाटेल की इंदुमती केळकरची जी भूमिका आहे ती किती महत्त्वाची असावी, की आणीबाणी होती त्या काळामध्ये. कराडला साहित्य संमेलन झालं, यशवंतराव चव्हाण त्याचे स्वागताध्यक्ष होते. मंचावर तर्कदेचं लक्ष्मणशास्त्री जोशी आहेत, दुर्गा भागवत आहेत, यशवंतराव चव्हाण आहेत आणि यशवंतरावांचा प्रभाव आहे, ते गाव त्यांचं. पण इंदुमती केळकर या एका बाईनं त्या सगळ्या सभेमध्ये, संमेलनामध्ये उभं राहून
काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे इतकं धाडस खूप अपूर्व आहे. कारण गर्दी ही फार वाईट असते, ती तुम्हाला नष्ट करू शकते, तुडवून टाकू शकते. पण तरीही हिंमत ठेवून त्या बाईनं निषेध केला. तर त्यांचे ते बंधू होते, याकरता मला हे सांगणं भाग आहे. पण त्या गावी गेल्यावरती सुद्धा माझी काही कामं थांबली नाही. कुठे 20 कामगारांचा मोर्चा निघाला, मी त्यात सामील झालो. मला ताबडतोब मेमो मिळाला की आमच्या कॉलेजमध्ये असं चालणार नाही. म्हणजे ठीक आहे, चला. तर तुम्हाला भीती नव्हती वाटत का? म्हणजे असं नाही वाटायचं आता तुमचं कमी वयात तुमचं शिक्षण, कॉलेज, नोकरी ह्या सगळ्या गोष्टी केल्यात आणि मग परत त्यात आंदोलन, मोर्ची, म्हणजे असं वाटत नव्हतं का तुम्हाला? नाही, वाटत होतं. पण आता ते मित्र तिथे होते, काही काही मित्र माझे, मी ताबडतोबीनं जे करत असायचं मिळत जमायचं. आणि मग म्हणायचे आता आमचा मोर्चा आहे, यांनी असं असं केलं, असा अन्याय झाला, चला मी येतो. आणि आले म्हटल्यावरती मी बोलणार एखादा, आणि बोलणार म्हणजे मग जे काही बोलायचं तेच बोलणार असं झालं. तर त्यांनी ताबडतोब मेमो दिला की आमच्याकडे हे चालणार नाही. म्हणजे ठीक आहे, पाहूया. म्हणजे आता बाजूला ठेवली ती गोष्ट. पण त्या काळामध्ये माझी पत्नी ही गर्भवती होती आणि आम्ही पाथर्डीहून तिथे आलो होतो. मुख्य रस्ता आहे, त्या रस्त्याच्या समोर एक हॉस्पिटल आहे आणि या बाजूला आमचं एक घर चाळवजा होतं, ज्याच्यामध्ये 50 रुपये भाड्याची मला एक खोली मिळाली. मी बाहेर गेलो होतो. नेहमीप्रमाणे काही ना काही, नगर जवळ असल्यामुळे, पुणे जवळ असल्यामुळे काही ना काही. ते पूर्ण दिवस झाले होते, पण आम्हाला त्याची गरज नव्हती. पण ठीक आहे, ज्यावेळी असेल त्यावेळी तेवढी. आणि त्याची ती हिंमत वालीच होती, कारण सगळी बाळणपण चांगल्या पद्धतीने झाली होती आधी. तर माझा एक मित्र मला भेटायला आला आणि मी नव्हतो, तर माझी मिसेस बाईने चहा केला, चहा घ्या म्हणजे. चहा तयार केला, दिला हातात आणि त्यांना म्हणाली माझी बायको की तुम्ही चहा घ्या, मी येते. तिच्या पोटात दुखायला लागलं होतं. ती रस्ता क्रॉस करून समोरच्या हॉस्पिटलमध्ये गेली आणि तिथेच मुलाला जन्म दिला. म्हणजे चहा दिला 10 मिनिटावर, रस्ता क्रॉस करून पलीकडे गेली, मुलाचा जन्म झाला. हा मित्र वाट पाहत बसला, बहिणी इतक्या वेळ काय येत नाही. मी बाहेरून आलो, काय झालं? नाही म्हणे, आता बहिणी होत्या गेल्या. कुठे गेले? तेव्हा दवाखान्यात. मीच गेलो. कळलं की असा असा मुलगा झाला त्यावेळी मला. तर मलाही कौतुक वाटलं हिमतीचं की पायी जाऊन समोर बाळणपण करून घेतलं, सगळं झालं. तर मित्रही बिचारा अजूनही चकित आहे की कसं ते झालं. आता माझ्या मनात परत प्रश्न आला की हा मुलाचा जन्म झाला, ते म्हणजे नाव काय ठेवायचं वगैरे. आता आमचे 2 नातेवाईक तिथे होते. ते म्हणले आम्ही कुंडली काढून आणली, ल वरून नाव यायचं. तर मी म्हणालो का ठीक आहे, आता ल वरून काय नाव ठेवावं? तर लेनिन हे नाव झालं लक्षात. तर मुलाचं नाव मी लेनिन ठेवलं. एक क्रांतिकारी जगातला. तुम्ही अध्यक्षाला काही करा, पण आमच्या मनात जो आहे तेच नाव निवडू, म्हणून ते लेनिन असं नाव ठेवलं. आणि तिथेही मग मोठी गडबड अशी झाली की जाहीर सभेमध्ये माझ्या भाषणावरती मोठा दंगा झाला, माझ्यावरती हल्ला झाला. फार महत्त्वाच्या घटना घडल्या
त्या हल्ल्यामुळेच सगळीकडे SRP मागवावी लागली आणि मग पुन्हा तीच पाळी आली की पुढे तुम्ही कॉलेजमध्ये नाहीत, एक तर राजीनामा तरी लिहा किंवा आम्ही काय बोलतो तर राजीनामा ताबडतोब लिहून दिला. आणि त्या काळामध्ये एक महत्त्वाचा भाग म्हणजे तिथे असताना मी जे नाटक लिहिलं होतं जनतेशी भेट माझी गडवा हे पाथर्डीला लिहिलं होतं, ते माझ्या एका मित्राने आपल्या साप्ताहिकात संपूर्ण प्रसिद्ध केलं आणि संपूर्ण प्रसिद्ध केल्यामुळे त्या नाटकाचं पुस्तक निघालं. आणि त्यावेळी शाहीर साबळेंचे खूप चांगले प्रयोग व्हायचे, कारण महाराष्ट्रामध्ये मराठी माणसावरती जो अन्याय होता त्यासाठी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना ही त्यावेळी त्याचा विचार चालू होता आणि शाहीर साबळे हे त्याच्यामध्ये फार महत्त्वाचे ज्याला म्हणतात घटक होते की ते मुंबईकरांना सांगायचे की मराठी माणसावर अन्याय होतो. म्हणून त्यांचं नाटक एक प्रसिद्ध होतं, असूनी खास मालक घरचा आहे पण त्याला चोर म्हणजे त्याला फुटपायरीचा सम्राट, अशी वग नाट्य ही त्यांची खूप गाजत होती. मी त्यांना लिहिलं की मी असं जनतेवरती नाटक लिहिलेलं आहे, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही मुंबईला या, आपण चर्चा करू. मी त्यासाठी मुंबईला गेलो, नाटक वाचून दाखवलं. सुहास भालेकर हे त्यांचे मित्र होते, ते म्हणजे तुम्ही सगळं पहा. मी त्यांना ते सगळं वाचून दाखवलं. पुन्हा पाथर्डीला आलो. आता पुढे काय करायचा हा प्रश्न होता, पण माझी ही कामं चालू होती की नाही आपलं साहित्य याचं नाटक आलं पाहिजे. शाहीर साहेबांनी ते स्वीकारही केलं, पण ते म्हणले आमच्या व्यवसायाकरता जरा नाव बदलावं लागेल. जनतेशी भेट माझी गडवापेक्षा आम्ही त्याचं नाव आली आली हो जनताबाई हे ठेवलं. तर म्हटलं चालेल. तर मग मी त्याच्यावरती आली आली हो जनताबाई हे लिहिलं. आणि त्याच्यासाठी ज्याला आपण मंगलाचरण म्हणतो, जे सध्या जेव्हा एखाद्या नाटकात सुरू होतं, वंदन सुरू होतं, तर ते वंदन जसं अण्णाभाऊंनी टाळलं. अण्णाभाऊंनी कुठल्याही गणपतीला किंवा देवाला वंदन केलं नाही, त्याचप्रमाणे मग मी सुद्धा त्याच्यामध्ये त्या जनतेला वंदन करणारं हे गाणं लिहिलं आणि ते शाहीर साहेबांना दिलं. तर आता ही ज्याला आपण म्हणतो की वेगळ्या वाटेनं हा प्रवास सुरू झालेला आहे. शिरूर ही जी जागा होती त्याच्यामध्ये मला एक महत्त्वाचा लागलं की डॉक्टर साळोकर नावाचे माझे एक मित्र तिथं झाले. ते डॉक्टर आंबेडकरांचे खूप मोठे निश्चित चाहते आणि कार्यकर्ते होते. त्यांच्या घरी मला पहिल्यांदा कबीर मंसूर ही पोथी पाहायला मिळाली. त्याच्यावर कॅनव्हासचं कव्हर होतं. मी त्यांना म्हटलं की मला कबीर अद्याप मी याचं वाचून तुम्हाला परत नाही मिळत. हे आमच्या घरातलं धार्मिक पोथी आहे, वडिलांची ठेवलेली, आम्ही ही बाहेर देणार नाही. आणि त्यावेळी झेरॉक्सही इतकं प्रस्त नव्हतं, त्यामुळे मला ती घेता आलं नाही. पण पहिल्यांदा मला कळलं की बाबासाहेबांचे वडील हे कबीरपंथी असल्यामुळे त्यांनी ठिकठिकाणी लोकांना सांगितलं होतं की आपल्याला जर धर्मग्रंथ कुठला नसेल वाचतायचं असेल, आणि आपल्याला माहिती आहे की नाशिकच्या विहित गावामध्ये पांडव प्रताप हा ग्रंथ वाचला आपल्या मंडळींनी, तर लोकांनी त्याच्यावर हल्ला केला, पालखी मोडून काढली. इतकंच नव्हे तर सगळं जेवण जे केलं होतं ते सुद्धा नासून टाकलं आणि असा मोठा हल्ला झाला. म्हणजे तुम्हाला धर्मग्रंथ नाही. ज्याप्रमाणे मुक्ता साळवेनं विचारलं आपल्या निबंधामध्ये प्रश्न की आम्ही विचारतो की आमचा धर्मग्रंथ कुठला, तर आम्हाला तो मिळत नाही, आमचा देव आम्हाला देत नाही, आमचा ग्रंथ आम्हाला देत नाही. तेव्हा पहिल्यांदा कबीर मंसूर नावाची जी एक पोथी निघाली, ती कथा आहे. कबीर मंसूर हा खूप महत्त्वाचा असा व्यक्ती की ज्याने सगळ्या गोष्टी नाकारल्या आणि तो म्हणाला की कुणी देव वगैरे नाही, माणूसच आहे, मीच आहे तो, असं ते सांगितल्यामुळे त्याला लोकांनी ठार मारून टाकलं. तर कबीर मंसूर नावाची पोथी, आणि ती फार महत्त्वाची होती.
आणि कबीराची त्याच्यामध्ये पद दोहे वगैरे सगळ्याचं, तेव्हा ती त्यांच्या घरामध्ये होती. तर मग माझ्या असं लक्षात आलं की ज्या ज्या मंडळींना काही जाणीव होती त्या लोकांनी ती कबीर मनसूरची पोथी आपल्या घरामध्ये ठेवली की आम्हाला धर्मग्रंथ नाही ना, आम्ही हे वाचू. आपल्याला माहिती आहे की जगामध्ये एकच धर्मग्रंथ असा आहे, गुरुग्रंथ साहेब, ज्याच्यामध्ये कुठल्याही धर्मतत्वाची तत्व नाहीत किंवा धर्म सांगितला नाही, तर जे जे महान संत होते त्यांची वचनं आहेत आणि त्यांना ते गुरुग्रंथ साहेब म्हणतात आणि त्याची ते पूजा करतात. जगामधला पहिला धर्म आहे की जो पुस्तकाची पूजा, आणि ते पुस्तक का? कारण त्याच्यामध्ये संतांची वचनं आहेत, त्याच्यामध्ये कबीराची वचनं आहेत, त्याच्यामध्ये रैदासची वचनं आहेत. त्यामुळे ती फार महत्त्वाची घटना आम्हाला वाटली आणि अशी ती कबीर मनसूरची पोथी त्यावेळी सापडली, पाहिली मी. पुढे डॉक्टर साळवकर, आता मला कल्पना नाही त्यांची, पण मग मी त्यांना असा विचार केला की अरे, श्रमण संस्कृती ही एक आहे, बुद्ध महावीर हे एका तत्वज्ञानातूनच आलेले लोक आहेत. फक्त कुणी अधिक पुढे किंवा ज्याला आपण म्हणतो की एखाद्याने गोष्ट काही पालन करायचा प्रयत्न केला, अहिंसा, तर ती अहिंसा खूप ज्याला आपण म्हणतो की शेवटच्या टोकापर्यंत पाळण्याची ज्यांनी प्रयत्न केला ते जैन झाले. आणि अहिंसेला किंवा अहिंसा पाहिजे, परंतु गरज असली तर आपल्याला ती सोडता आली पाहिजे, हा विचार केला. मध्यम मार्ग हा बुद्धाचा मार्ग होता. तर मग मी काय केलं की श्रमण संस्कृती जर एक आहे तर मग महावीरांची जयंती साजरी केली मी तिथे घोडनदीला, म्हणजे शिरूरला, आणि त्याचं अध्यक्षपद हे डॉक्टर साळवकरांना दिलं. आणि तिथल्या लोकांना सांगितलं की अहो तुम्ही ऐका, बुद्धत्वाचं जरी समजून घ्या, हे सगळं आपण का एकमेकाच्या विरोधात असतो हे कळत नाही. तेव्हा असं उलट केलं की आंबेडकरांच्या जयंतीला मी जैन समाजाचे जे प्रमुख होते त्यांना अध्यक्ष केलं किंवा तुम्ही बोला यांच्यावरती, आणि महावीरांच्यावरती साळवकरांना केलं. तर हे खूप चांगलं माझं तिथं सर, बाबासाहेबांचे वडील कबीरपंथी होते म्हणून बाबासाहेबांवर कबीरांचा म्हणजे प्रभाव आहे. हो, कबीरांचा प्रभाव आहे. आणि 3 गुरुपैकी एक गुरु बाबासाहेब कबीराला मानतात. याचं कारण असं आहे की याच माणसानं या सगळ्या गोष्टी नाकारल्या. म्हणजे तुम्ही जे हे जितके बाह्य अवडंबर करता, हे सगळं बाह्य दृश्य जे आहेत की तीर्थक्षेत्राला जाणं, तिथे खर्च करणं, देवाला जाणं, बळी देणं, या सगळ्या गोष्टी कबीरांनी नाकारल्या. आणि त्या कुठे की जे सर्वात मोठं क्षेत्र आहे वाराणसी, त्या ठिकाणी त्या माणसाला नाकारलं. आणि इतका मोठा विद्रोह या देशामध्ये केला 15व्या शतकामध्ये. ज्याप्रमाणे त्यावेळी युरोपमध्ये चळवळ झाली, त्या चळवळीमध्ये डिव्हाइन कॉमेडी म्हणून एक पुस्तक निघालं होतं 15व्या शतकात, आणि त्यातून जरा नवीन विचार सुरू झाला, कारण धर्माचा पगडा खूप होता. अशा वेळी भारतामध्ये देखील ज्याला आपण प्रबोधनाचं युग म्हणतो हे कबीरामुळे सुरू झालं. आणि कबीरपंथी असल्यामुळे बाबासाहेबांच्यावरती त्याचा अधिक परिणाम होता. आणि कबीराचे दोहे त्यांना माहीत होते. आपल्याला माहीत असेल की त्यांच्या शेवटच्या दिवशी त्यांनी त्यांची जी आठवण सांगतात त्याच्यामध्ये चल कबीर तेरा भावसागर डेरा असं त्यांनी वाक्य म्हटलं, कारण कबीराचा त्यांच्या मनावरती खूप खोलवर परिणाम झाला होता. तर अशा प्रकारे पाथर्डी सुटलं 2 वर्षांनी, शिरूर सुटलं 1 वर्षांनी, आणि आता मी मोकळा झालो होतो. आता मी मुंबईकडे निघालो होतो. मुंबईला मला भिवंडी येथे अपॉइंटमेंट मिळाली. धन्यवाद.